नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने नदी ओढ्यांना पूर, पावसामुळे पिकांना जीवदान। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील आमगव्हाणमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, पाण्याचा जोर ओसरल्यानं अनर्थ टळला। पुसद तालुक्यातील बोरगडी गावातील पार्कमधील पुलाचं पाणी गावात शिरलं, अनेकांच्या घरातील अन्नधान्य साहित्याची नासाडी, गावातील रस्तेही जलमय। बीडच्या माजलगाव तालुक्यात पावसाने नद्या प्रवाहित, अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचलं। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। हिंगोलीतील महामार्गाचं पाणी कळमनुरी शहराच्या तिरुपती नगरमध्ये शिरलं, घरात पाणी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल। यवतमाळच्या पूस धरणाचे 4 दरवाजे उघडले, 4 गेटद्वारे 108 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग पूस नदीत सुरू, नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। हळदीच्या शेतात पाणी साचल्यानं हळद खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती। लातूरच्या घनसरगावमध्ये भाव नसल्याने शेतकऱ्यांनी 7 एकर कोथिंबीर पिकावर नांगर फिरवला, कोथिंबीर पूर्णपणे नष्ट केल्याने शेतकऱ्याला 5 लाखांचा फटका। निलेश देशमुख असं कोथिंबीरवर नांगर फिरवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव। वाशिम रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी घसरण, हळदीला किमान 10,500 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल दर। जालन्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची वेळ। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाफराबाद शहरातील पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार कल्याण काळे यांच्यासह स्थानिक आमदारांची उपस्थिती। पुण्याच्या वाघोलीतील आव्हाळवाडी रस्त्यावर असलेल्या मोबाईल टॉवरवर तरुणाचं आंदोलन, शासकीय जागा नावावर करण्याची तरुणाची मागणी, आंदोलक अमोल धोत्रेला मोबाईल टॉवरवरून खाली उतरवण्यात यश। साताऱ्यातील तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर 105 गावातील ग्रामस्थांचा रास्ता रोको, विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन, या भागात समस्या मार्गी लावण्याची मागणी। नांदेडमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक, हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे एल्गार महासभेचं आयोजन, प्रकल्पाच्या विरोधात मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी एकवटले। बीडमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं, महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षाच्या वतीने आज जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं। धाराशिवच्या भूममध्ये पवनचक्की कंपनी विरोधात शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस, पवनचक्की कंपनीकडून रोडवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या पोलमुळे शेतकऱ्यांची गैरसोय। हिंगोलीच्या जलेश्वर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं, संबंधित प्रकल्पाला 15 कोटी रुपयांचा निधी खर्चूनही काम अपूर्णच, टीव्ही9च्या बातमीनंतर आमदार तानाजी मोटकुळेंकडून पिंचिंग घसरली, त्याला दुजोरा। माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची तुळजापुरातील जलजीवनच्या कामाच्या चौकशीची मागणी, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली, अधिकारी आणि मुकादम भ्रष्टाचार करत असल्याचा चव्हाणांचा आरोप। जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळ्यातील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची रॅली, पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी समाजाचे संवर्धन संगोपन करण्याच्या उद्दिष्टाने जनजागृती। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, विरळ घाटातून वाहतूक करताना अवजड वाहनांना तारेवरची कसरत, बांधकाम मंत्र्यांकडे तोडगा काढण्याची मागणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी, कुडाळ ते मालवण मार्गावरील खड्डे भरायचं काम सुरू। जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा जिल्हा परिषद उर्दू शाळेत पाणी साचलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता। नाशिकच्या वडनेर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शिरूर कासार तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं, तब्बल 4 तास चाललेला सुटकेचा थरार, प्राणीमित्रांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी। बुलढाण्यातील प्रशासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणालीवर उपस्थिती न नोंदवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक प्रणालीला विरोध।
धाराशिवमधील शेतकऱ्याला बँकेच्या चुकीमुळे अनुदान मिळालं नाही, 60,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश. शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. साईबाबांच्या शिर्डीत रक्षाबंधनाचा उत्साह. साईबाबांच्या समाधीस्थळी विशेष पूजन आणि राखी अर्पण सोहळा संपन्न. भाविकांची साई दर्शनासाठी गर्दी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा. महिलांकडून पारंपरिक नृत्य करत आदिवासी दिन साजरा. नाशिकच्या चणकापूरमध्ये आदिवासी दिन साजरा. पारंपरिक आदिवासी वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग. आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमांचंही आयोजन. आमदार सुरेश धस यांचा आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन. साडी अल्पोहार देऊन महिलांचा सन्मान. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरेश धस यांच्याकडून जननायक बिरसा मुंडा वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन. म्हसळा तालुक्यातील महिलांनी पोलिसांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या. फडणवीसांना राख्या पाठवून रक्षाबंधन सण साजरा केला. मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांकडून रक्षाबंधनाचा सण साजरा. जामनेर येथील निवासाने बंधू प्रकाश पाटील यांचा औक्षण करून बांधली राखी. पुण्याच्या शिरूरमधील कारमोलदया संस्थेत रक्षाबंधन साजरा. भूमिपुत्र प्रतिष्ठान संघटनेकडून रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन. मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांचेही मन भारावून आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बंगळुरूला अभ्यास दौरा. शेतकरी विमानानं अभ्यास दौऱ्यासाठी बंगळुरूला रवाना. अभ्यास दौऱ्यासाठी विमानानं जाण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रसंग.